नमस्कार। महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेऊन आलेलो आहे। बातमी आहे तुमच्याकरिता खरोखर सर्व शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी, त्याच्यामुळे ज्यांचे पाल्य शाळेत शिकत आहेत आणि जे शिक्षक आहेत अशा सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण शाळेच्या वेळामध्ये बदल होण्यासाठी काहीतरी पावले सरकार उचलण्याची शक्यता दिसते। तर काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊया। त्याकरिता व्हिडिओला पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला तर प्लीज एक सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। मित्रहो, आपल्या नावासह एक प्यारीसी कॉमेंट्स करा, मला छान वाटेल। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, राज्यातील शाळांच्या वेळामध्ये बदल करण्याबाबत राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्या तोंडी सूचनेनुसार राज्यातील शाळांच्या वेळामध्ये बदल करण्याचा मोठा निर्णय राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतला आहे। या संदर्भात सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे। आजच्या युगामध्ये पुस्तकांचे महत्त्व कमी होऊन संगणक, मोबाईल अशा तांत्रिक साधनांचा वापर अधिक झाला आहे, जे की पुस्तकांपेक्षा अधिक ज्ञान देऊ शकत आहेत। म्हणजेच पुस्तकांची जागा आता मोबाईल, संगणक अशा तांत्रिक साधनांनी घेतला आहे। राज्यात अनेक शाळांच्या वेळा या सकाळी असल्याने त्यावर लहान विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम होतो आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांची झोप परिपूर्ण होत नसल्याने गुणवत्तामध्ये देखील विपरीत परिणाम होत आहे। सकाळच्या सत्रात शाळा नाही, सकाळी लवकर शाळा भरवण्यात येऊ नये, जेणेकरून विद्यार्थ्यांची झोप परिपूर्ण होईल, अशा प्रकारच्या सूचना राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी राज्य सरकारला केल्या होत्या। यानुसार राज्य शासनाकडून बालरोग तज्ज्ञांच्या अहवालानुसार राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पुढील प्रमाणे निर्णय दिलेला आहे। सकाळचे 9 नंतरच भरणार शाळा। राज्यांमध्ये सध्या अनेक शाळांच्या वेळा सकाळी 7 पासून आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांची योग्य झोप होत नसल्याने इयत्ता 2री पर्यंतच्या शाळा या सकाळी 9 वाजेनंतरच भरण्यात येणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे। शाळांच्या वेळा कधीपासून बदलणार, तर राज्यातील सर्व माध्यमातील इयत्ता 2री पर्यंतच्या शाळा, यामध्ये बालवाडी ते 2री पर्यंत सर्व या पुढील शैक्षणिक वर्षापासून सकाळी 9 नंतर भरवण्यात येणार आहेत। त्याचबरोबर बालवाडी ते 2रीला पूर्व प्राथमिक शिक्षण संबोधण्यात येणार आहे असल्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे। या निर्णयानुसार आता सकाळी 7 वाजता भरणाऱ्या शाळा 9 वाजेनंतर भरण्यात येणार आहेत। हा सदरचा निर्णय राज्यातील सर्व खाजगी शाळांसाठी, अनुदानित शासकीय शाळांसाठी लागू होणार आहे। अर्थात मित्रहो, राज्यामध्ये वेगवेगळ्या सरकारने वेगवेगळे निर्णय घेतलेले आहेत। शाळांच्या वेळामध्ये बदल केल्याने खरंच बदल होऊ शकतो काय? तुमचे मत मात्र कमेंट्स करून लिहायला विसरू नका, कारण तुमच्या मतानेच सरकार चालणार आहे भविष्यामध्ये। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सरकारपर्यंत योग्य प्रतिक्रिया पोहोचाव्यात। तर चला परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। तुम्ही एक प्यारीसी कॉमेंट्स आपल्या नावासोबत नक्की करणार, माझा विश्वास आहे। तर चला परत भेटूया सुंदरशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद, जय महाराष्ट्र।